हॅलो, मी अंकिता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी आणि माझा भाऊ चाललो आहोत इस्कॉन टेम्पलला, जे खारघरमध्ये लोकेटेड आहे. भरपूर या मंदिराबद्दल ऐकलेलं. तर मग आज संडे आहे, तर आज आम्ही दोघांनी ठरवलं की जाऊया. खूप जवळ एक माझ्या घरापासून, मी खांदेश्वरला राहते आणि खारघर खूप जवळ आहे. म्हणजे 10-15 मिनटात स्टेशनला पोहोचू. तिथून ऑटो किंवा बसनी जायचं आहे. तर ऑटो पण घेते, शेअरिंग घेते, प्रायव्हेट घेते, पण आम्ही बसने चाललो आहे. बस पण चांगलं आहे. AC बस होती आणि माझी हाफ तिकीट लागली, म्हणजे 8 रुपये फक्त. आणि माझ्या भावाची 15 रुपये लागले, म्हणजे 23 रुपयात आम्ही पोचलो पण. आणि इकडे तुम्हाला हरिकृष्ण बस स्टॉपच्या इथे तुम्हाला सोडते. तर आम्ही इथे फायनली पोचलो आहोत टेम्पलला. तुम्ही बघू शकता इकडे पुढे जे लोक चालल्यात ना, ते मंदिरातच जात आहे. आणि इकडे 5 गेट आहेत. आणि आता बघूया आपल्याला एंट्री कुठून भेटते इकडे. आणि जर तुम्हाला मंदिरात यायचं आहे तर संडेला येऊ नका, संडेला गर्दी असते. वर्किंग डेजमध्ये तुम्ही येऊ शकता. तर आम्ही आलो आहे आता आणि भरपूर गर्दी आहे. हे आहे मंदिर आणि इकडे तर टोकन भेटले आम्हाला 0914चं. हे जर हरवलं ना तर 100 रुपये दंड आहे. तर एका साईडला आहे ना, इकडे असे नळ वगैरे लावलेले, म्हणजे हातपाय धुवून तुम्ही मंदिरात प्रवेश करू शकता. आणि बघू शकता कसला भारी नजारा आहे, एक नंबर. मला तर जाम आवडलं. म्हणजे इतकं वरून ऊन लागत होतं, पण जसं आपण हातपाय धुवून जसं चालू ना, तर पायाला अशी गरम लागत नाही, म्हणजे एकदम स्मूथली एकदम थंड थंड लागतं. आणि इकडे बघा ना किती भारी बनवले. हे पूर्ण मार्बलचं आहे आणि म्हणे ह्याला 200 करोडचं बजेट होतं. आणि म्हणजे हे मंदिराचं बजेट आहे आणि पूर्ण मार्बलचं आहे. आणि जाम भारी वाटत होतं. आणि ते जे लॅम्प्स वगैरे लावल्यात ना, ते एक नंबर दिसत होते. जसं मी रील्सवर पाहिलेलं ना, एकदम तसंच आहे हे. आणि मला तर खरंच खूप आवडलं. आणि दर्शनाला थोडा टाईम होता आम्हाला, तर आम्ही इथं बाहेरच फिरत होतो. आता तुम्ही बघू शकता भरपूर गर्दी आहे. आम्ही चुकून म्हणजे संडेला आलेलो. आणि तुम्ही आहे ना, संडे म्हणजे सॅटर्डे संडे अवॉइड करा. आणि मग कुठलाही वार या, म्हणजे कुठल्याही दिवशी या, पण सॅटर्डे संडे अवॉइड करा. पण असं काही नाही आहे, मी विचारलं, पण इथे सगळ्याच दिवशी गर्दी असते असं काही नाही आहे. तुम्ही बघू शकता मंदिराला एकदम बारीक बारीक डिटेलिंग आहे. मी झूम वगैरे करून बघत आहे. आणि तर सगळेच व्हिडिओ फोटो एवढे काढत होते ना, खूप गर्दी होती. सो जास्त मला व्हिडिओ काढायला भेटलाच नाही. आणि एकदम असं म्हणजे रश भरपूर होता. तरी मी जेवढं जमेल ना तेवढं मी ह्या व्हिडिओमध्ये सगळं दाखवणार आहे. त्यानंतर आम्ही गिफ्ट शॉपमध्ये गेलो. आणि तुम्ही बघू शकता कसला भारी गिफ्ट शॉप आहे इकडे. म्हणजे दर्शनाला जरा थोडासा टाईम होता, तर म्हटलं चला आम्ही जरा इकडे शॉपमध्ये फिरतो, तुम्हाला मी इकडलं सगळं दाखवते काय काय आहे ते. आणि इकडे पण एवढी गर्दी होती ना, की इकडे पण असं जास्त असं बघायला किंवा व्हिडिओ काढायला एवढं जमत नव्हतं, म्हणून पटापट मी व्हिडिओ काढत होते. आणि इकडे सगळं म्हणजे श्रीकृष्णाचे कपडे, त्यांचे फ्रेम आणि लॉकेट्स वगैरे, कीचेन्स, सगळ्या वस्तू होत्या. आणि इकडे त्यांचे जे मुकुट वगैरे लावतात ते होतं. आणि सर्वात जास्त म्हणजे कपडेच होते. छोटे छोटे कपडे असतात जे बाळकृष्ण आपल्या घरात किंवा सोबत ठेवतात, त्यांच्यासाठी होतं सगळं. आणि मी तुम्हाला दाखवते, छोटे छोटे हार होते, इतके सुंदर होते ना दिसायला. आणि प्राईजच्या बाबतीत बोलू ना, तर काय काय गोष्टी इतक्या एक्सपेन्सिव्ह होत्या ना. आणि भरपूर साऱ्या ज्वेलरी आणि छोटे छोटे मुकुट वगैरे सगळं त्याच प्रकारचं होतं. आणि ते हातात एक एक बासुरी पण होती, एक सुंदरशी. आणि तुम्ही बघाल की इकडे ना छोटीशी गादी, पिलो, लोड वगैरे सगळं होतं. खूप क्यूट होतं. आणि ह्याची प्राईस पण म्हणजे बरीच महाग होती. सो घेतात, ज्याला आवड आहे, जे ठेवतं त्यांना ते तर घेतच असतात. तर इकडे मी माझ्या भावाला मी सगळं दाखवत होते. इकडे बघू शकता हे ब्रेसलेट 400 हे राधाकृष्ण. कोण खूप छान अशा पेंटिंग.
ठीक आहे जेवण काढत होतो. मी बघितलं लगेच बंद केलं. हे काय भोग के पान. लॅव्हेंडर. किती रुपये कितीला आहे कितीला आहे स्वस्त वाजत म्हणले माझं. काय आहे ते ते काय आहे हे अरे हे आपलं देव सुगंधी दिवा. नाव काय बघ भोगके पान. भोग के पान. भोगके पान. इकडे भरपूर काही गोष्टी घेण्यासारख्या आहेत. ब्रिजवासी लड्डू. ब्रिजवासी लड्डू म्हणजे इथं वेगवेगळं आम. हे कॅन्डल्स आहेत का हे कॅन्डल्स आहेत पण ह्याची नावं वेगवेगळी. हे गुलाबाचं कॅन्डल आहे आणि हे लाल हे काय ब्रिजवासी लड्डू. कॅन्डल आहे नीला. नीला छान आहे फ्रेग्रन्स. हे कपडे आहेत बघू दाखव मला एक एक कितीला आहे 500लाच आहे. 500 रुपयाला इथे कपडे आहेत. हे जे ज्यांच्या घरी सोबत वगैरे कृष्ण असतो. हे प्राईस आहे. हे बघा 3300चं आहे हे. इकडे वेगवेगळे प्रकारचे कपडे आहेत. इकडे तुम्ही बघू शकता इथं हे दाखव ना हे छोटे छोटे कपडे आहेत. हे बघा सो क्यूट. हे छोटे छोटे कपडे आहेत जे आपण कृष्णाला घालू शकतो. हे काय काय आहे हे सगळ्या पॅन्टीज आहेत. अरे ह्याचे ते तर खूप एक्सपेन्सिव्ह आहेत गोष्टी. $4,200. काय आहे? लाडूकडे कॅन्डल्स आहेत लाडूकडे. एकदम रिअल मिठाई वाटते. ते बघा इथे माव्याची आहे, जलेबी आहे, पेढा आहे, मोतीचूर लड्डू आणि हा पान आहे आणि एकदम रिअल वाटतंय. याची 3200 प्राईस आहे. इकडे तुम्ही बघू शकता छोटे छोटे बाळ. माझा आवाज येतोय की नाही कारण की इथं भरपूर गर्दी आहे. असे छोटे छोटे बाळपण आहेत आणि यांचेच कपडे आणि मुकुट सगळं एक्सपेन्सिव्ह आहे. ते दाखव आणि हे बघा हे असा मुकुट आहे ना हा तो असा लावला हा 1200चा आहे. म्हणजे छोटासा 600 रुपयाचा आहे. आणि हे बघा हे असे कपडे घालायचे. हा बघा किती सुंदर पीस आहे. हे 2 काय म्हणतात त्याला चालेल. हे बघा ना हे वाजवायचं आणि हे हसतंय मला वाटलं चिटकलेलं आहे. आम्ही आता बुक स्टॉलवर आलो. इकडे भरपूर प्रकारचे बुक्स आहेत. हां काय हां आता
आम्ही वर चाललोय. खूप प्रकारचे पुस्तकं आहेत तिकडे. इकडून आम्ही सरळ वर गेलो आणि आम्हाला वर जाताच कळलं की इथं फोटो किंवा व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं, कारण की आज संडे आणि भरपूर गर्दी होती. आणि इकडे मी असं वर बघितलं तर इतकं सुंदर असं छान झुमर लावलेलं आणि ही जी कलाकृती किती सुंदर केली, एकदम व्हाईट पिंक छान एकदम व्हायब्रंट कलर होते, एकदम भारी वाटत होतं आणि एकदम थंड थंड वाटत होतं आत गेल्यावर. पण आहे ना मला दर्शन जसं छान झालं, बट फोटो व्हिडिओ काढायला अजिबात अलाउड नव्हतं. म्हणजे फोन वर केला की लगेच त्याचे खेचत होते फोन. सो मी एकदम घाबरत थोडे शूट घेतले. म्हणजे एवढं यायचं आणि असं बघायला आणि फोटो काढायला काय नाही, तर एकदम हे होऊन गेलेली मी. आणि इकडे परिक्रमा पण करतात, पण आज बंद होतं. आणि इकडे बाहेर पण लोक बसतात, म्हणजे निवांत बसून देतात, पण आज ते सुद्धा नशिबात नव्हतं. ही पण जागा बंद केलेली. काय माहिती नशिबाच खरंच फुटलेलं होतं की मी संडेला आले. पण नेक्स्ट टाईम मी आहे ना संडेला अजिबात येणार नाही. मी रिकाम्या वेळी येईल आणि परत पुन्हा एकदा छान व्हिडिओ काढेल. आणि तुम्ही बाहेर बघा भरपूर गर्दी. दर्शन झालं आहे आमचं. आणि मला एवढंच सांगायचं आहे की आहे ना तुम्ही रविवारचं प्लॅन करू नका इकडे यायला. तुम्ही वर्किंग डेजमध्ये या, सोमवार ते शुक्रवार. पण सॅटर्डे संडे नका येऊ, भरपूर गर्दी असते. दर्शन झालं म्हणजे बाहेर आपण फिरू शकतो, पण आत आहे ना आपल्याला दर्शन भेटणार नाही, फोटो व्हिडिओ अलाउड नाही आहे. सो त्याच्यासाठी थोडंसं अवॉइड करतात तिथे. पण आमचं आता जेमतेम झालं, जसं पाहिजे होतं तसं दर्शन झालं नाही. सो चला आता इथून आता निघूया, कारण भरपूर गर्दी होते आणि व्हिडिओ काढायला पण एवढं जमत नाही आहे. चला आता बाहेर निघूया. त्यानंतर मग बसला खूप गर्दी होती, तर आम्ही ऑटोनी डायरेक्ट स्टेशनला आलो. आणि मग बाहेर आलो तर थोडीफार भूक लागलेली, तर मग भावाने चायनीज भेळ खायला घातली, तर ती खाल्ली. फुकट भेटते तर का नाही खायचं. ओके, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि आता इकडून मी डायरेक्ट तुम्हाला घरी जाऊन आता आलो आम्ही घरी. आता मी फायनली घरी आले. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि भेटूया परत नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.